हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज फायनली मी दर्शनला चाललेले आहे. आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे फायनली दर्शन घेण्यासाठी. तर गाईज मला बसून हे लोक कुठे नारळ आणायला गेलेत गाईज. मी इकडं तिकडं बघते, दिसत नाही आहे गाईज. बघा तिकडे नारळ आहे, बहुतेक तिकडेच गेले असतील गाईज. तर मी आता जाणार आहे आतमध्ये दर्शन करून. गर्दी खूप आहे गाईज. तर चला फायनली जाऊया. ते नारळ घेऊन आलेत गाईज. तर आपण जाऊया आतमध्ये. थोडंसं शायनिंग मारते गाईज, खूप वारा आहे, केस मागे मागे चाललेत. ठीक आहे. तर हा गाईज तुम्हाला सांगते, आता संध्याकाळ झाली आहे म्हणून ते लोक म्हणतात ते नारळ 40 रुपयाचा एक होता, तर आता 10ला आणि 20ला देत आहे, कारण की ते लोक घरी चाललेत म्हणून. आणि आमचे घरचे भुक्कड लोक चाललेत ते नारळ घ्यायला. तर चला. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी किती छान वातावरण झालेलं आहे. मस्तपैकी बघू शकता तुम्ही गाईज. तर चला आपण आतमध्ये जाऊया गाईज. तर फायनली बघा हे सगळं मला घ्यायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे मला आणि भंडारा पण घ्यायचा आहे गाईस. तर आपण जाताना घेऊया, पहिलं दर्शन करून घेऊया गाईस मस्तपैकी. तर ठीक आहे. तर चला बघा गर्दी खूप आहे. तर मला तर असं वाटतं आहे माझा भाऊ आम्हाला VIP दर्शनासाठी घेऊन जाईल, कारण की लाईन खूप मोठी आहे. तर चला बघूया. तर फायनली गाईज VIP दर्शन चलो. तर बघू शकता गाईस गर्दी आहे. तर फायनली मी दर्शन घेऊन आले. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे फोटो काढण्यासाठी गाईस. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. तर ह्या टायमाला खूपच गर्दी असते गाईस. तर सो मला आतमध्ये व्हिडिओ शूट करता आला नाही, तर धक्काबुक्की खूप होत होती गाईस. तर फायनली दर्शन करून आले मी. आणि बघा गाईस थोडं 5 मिनटापासून मग मी निघेन बाहेर. ठीक आहे गाईस, तुम्ही बघू शकता. तर चला आपण निघूया बाहेर. तर फायनली मी चालले दर्शन घेऊन गाईस. थोडंसं शॉपिंग करून म्हणजे काहीतरी खाऊन वगैरे घेऊया आपण मस्तपैकी. तर बघू शकता माझ्या भाचीनं थोडं काही घेऊन मग आम्ही जाणार रूमवर, जाऊन जेवण वगैरे करून मग आम्ही आमच्या घरी निघणार गाईस. तर तुम्ही बघू शकता तिथं भंडारा कसं टाकत आहे, म्हणजे पालखी चालली आहे गाईस, तुम्ही बघू शकताच. तर चला आजचा व्हिडिओ फायनली दर्शन झालेलं आहे. तर आता मी घरी चालले गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. सबस्क्राईब, लाईक अँड शेअर अँड कमेंट गाईज. व्हिडिओ कसा वाटला आणि मला सांगा नक्की. ठीक आहे. बाय बाय.